वाचक दिन आहे तेव्हा वाचाल तर वाचाल याच शीर्षकाचं मागच्या वर्षी म्हणजे 2024च्या 10 ऑक्टोबरला महाराष्ट्र टाइम्समध्ये एक लिखाण आलं होतं. तर विजू माने यांनी हे लिहिलेलं लिखाण आहे. काही पुस्तके हे शब्दापेक्षा फोटोंनी भरलेली असतात. तद्वत काही माणसंसुद्धा आपल्याला या माणसांपेक्षा त्यांच्या क्षणचित्रामध्येच रमायला होतं. प्रत्येक नवीन पुस्तकाला नव्या कागदाचा एक सुवास असतो, तसाच भास मला नवीन माणसाला भेटल्यावर होतो, असं विजू माने यांनी लिहिलं आहे. त्यांनी लेखात म्हटलं आहे की मला परवा एका मुलाखतीत कोणीतरी विचारलं, तुम्ही हल्ली काय वाचता? म्हटलं, मी पुस्तक वाचतोय, पण माझा छंद म्हणाल तर माणसं वाचणं. हे एकमेव ग्रंथालय आहे जो सदा सर्वकाळ उघडं असतं. त्यात सगळ्या प्रकारची वाचनीय अशी मालमत्ता असते. कधीकधी वाचनीय हे कमनीय देखील असतं. याला म्हणतात विनोदाचा आटापिटा. पण कमाल मजा असते बरं का माणसं वाचण्यात. पुस्तकासारखी माणसं देखील भिन्न चवीची, विषयांची असतात, कमी अधिक जाडीरुंदीची. आणि हो, केवळ पुस्तक जाड आहे म्हणजे त्याला भरपूर आशय आहे असं नसतं. नाहीतर डिक्शनरी हा पूजनीय ग्रंथ नसता का झाला? तसंच माणसांचंही केवळ दिसायला जबरदस्त भारदस्त आहे म्हणून ते गच्च भरलेलं माणूस पण त्यांच्यात असेलच असं नाही. काही पुस्तकं तशी दिसायला बारीक असतात, कमी वजनाची, पण प्रत्येक शब्द हा एकेका ग्रंथासारखा अधिक लक्षात राहण्याजोगा. तशीच काही माणसं दिसायला, उंचीला कृश अशक्त अशी असतील, परंतु त्यांना ऐकल्यावर, वाचल्यावर त्या एवढ्याशा देहामागची प्रचंड उंची आपल्याला जाणवते. काही पुस्तकं जशी दुर्मिळ असतात, लाखात एक, तशीच माणसं देखील. अशी माणसं आपल्याला आयुष्यात एकदा किंवा दोनदाच भेटू शकतात आणि आपल्या आयुष्यावर कायम प्रभाव टाकू शकतात. काही पुस्तकं त्यांच्या वेष्टनानी आणि रंगीत छपाईमुळे जास्त आकर्षित करतात, तर तशीच काही माणसंसुद्धा त्यांच्या बाह्यांगाने म्हणजेच कपड्या लत्त्यामुळे इतक्या टापटीप राहतात की बोलायचीच टाप नाही. काही पुस्तकं ही शब्दापेक्षा फोटोंनी भरलेली असतात. तद्वत काही माणसांसुद्धा आपल्याला त्या माणसांपेक्षा त्यांच्या क्षणचित्रांमध्येच जास्त रमायला होतं. प्रत्येक नवीन पुस्तकाला नव्या कागदाचा एक सुवास असतो, तसाच भास मला नवीन माणसं भेटल्यावरही होतो. म्हणजे अर्थार्थी म्हणायचं झालं तर वापरत असलेल्या परफ्यूमच्या सुगंधामुळे ते त्या माणसाच्या वागण्या बोलण्यात एक प्रकारचा सुगंध किंवा दर्प दोन्हीपैकी एक असतो. आता थोडंसं विश्लेषण करून जर सांगायचं झालं तर आपल्याकडे फार कमी असलेला रुची आपल्याला जर भेटला तर या ना त्या कारणांनी तो आपल्याकडे बघायचं टाळत असतो, पण त्याला बोलावंच लागतं. त्यावेळी तो आपल्या डोळ्याकडे तर सोडा, पण आपल्या चेहऱ्याकडे पाहायचं टाळत असतो. आपल्याशी संवाद साधत असताना त्याचे डोळे, त्याची देहबोली अत्यंत अनाकर्षक असते. हा त्या माणसाकडून येणारा गंध मला आवडत नसतो. किंवा काही माणसं रस्त्याने जाणाऱ्या स्त्रियांच्या शरीराकडे इतक्या घाणेरड्या नजरेने बघतात, तो दर्पही मला आवडत नाही. या उलट काही माणसं पहिल्या 4 शब्दात आपल्या बाजूतनी आसमंत, आनंदी, उत्साही करून टाकतात आणि मग अशा माणसांचा सहवास आपल्याला आवडू लागतो. अशा माणसांना मी सुगंधी माणसं असं म्हणतो. काही पुस्तकं कशी परीक्षेसाठी असतात, त्यांना आपण घोकून घोकून पाठ करत असतो, तसंच काही माणसं देखील आपली परीक्षा पाहत असतात. अनेकदा ही माणसं आपली नातेवाईक असतात. आपल्याला त्यांच्या नेहमीची उत्तरं द्यावी लागतात. जगातला मला सगळ्यात त्रास देणारा प्रश्न आणि बाकी काय चाललं आहे का, हे सतत विचारत असतात. ही माणसं माझी सर्वार्थाने परीक्षा पाहत असतात. खरं तर मला या पुस्तकामध्ये तसा रस नसतो, पण सामाजिक चौकटीमुळे मला या इयत्ता पार कराव्या लागतात. काही पुस्तकं कवितांची असतात, त्यात एक लयबद्ध कविता असते. या शब्दांना त्याचा एक सूर देखील असतो. तशीच काही माणसं देखील असतात नाही का? त्यांचे शब्द ओघवत्या वाणीचे आपल्या कानापर्यंत पोहोचतात तेव्हा ते शब्द नृत्य करत आणि गाणं गातच येत असतात असं वाटतं. काही माणसं मुक्तछंदाच्या कविता असतात. त्यांचा अर्थ छंदमुक्त असतात. अघळ पघळ बोलणं,
तरेवाईक वागणं, मध्येच एखाद्या वळणावर काळजात शिरेल असं काहीतरी बोलणं, खूप सोबत हवी असताना अचानक मध्येच सोडून जाणं, असं सर्व या मुक्तछंदातील कवितेसारखं ते वागतात. काही चारोळ्यांसारखी माणसं असतात, त्यांना कमीत कमी शब्दात खूप काही बोलायचं असतं. काही पुस्तकांसारखी माणसं देखील क्लिष्ट असतात. पहिली काही पानं वाचणं अत्यंत जीवावर येतं. ही माणसं नेमकी कशी आहेत हे कळायला खूप वेळ जावा लागतो. यातील एखादा वेगळा अनुभव ठरतो सुद्धा. सुरुवातीला क्लिष्ट वाटलेलं पुस्तक नंतर अत्यंत रंजक होतं. तसंच सुरुवातीला काही भेटीत अत्यंत क्लिष्ट किंवा शिष्ट वाटलेली माणसं आयुष्यात हळूहळू त्यांचा आपला कप्पा बनून जातात. काही पुस्तकं धर्मग्रंथ म्हणून प्रसिद्ध पावली असतात. तशीच काही माणसं देखील सातत्याने आध्यात्मिक बोलत असतात. काही माणसं सातत्याने आपण एखाद्या तत्ववेत्त्याच्या पोटीत जन्माला आलो आहोत हे सिद्ध करत सतत ज्ञान पाजळत असतात. आता सगळ्यात संख्येत अधिक दिसणारी आजकाल कुठल्याही पुस्तक प्रदर्शनात जसं मोटिवेशनल पॉझिटिव्ह विषयांची पुस्तकात मोठा भारा व्यापून घेतात, तसंच यूट्यूब, व्हॉट्सॲप, युनिव्हर्सिटीतून लाईफ शिकलेली माणसं ही सध्या माझ्या भोवती वाढली आहेत. जरा कुठे पडलो, खरचटलं की थेट झेप घेण्यात मोटिवेशन देतात. एवढीशी गोष्ट तिचं मोठं प्रस्तुत करून ठेवतात. मला ही माणसं रोज अत्यंत श्रीमंत होण्याचे 10 मार्ग सांगतात. मी वाट बघतोय या माणसांची श्रीमंती मला एकदा तरी दिसण्याची. असो, पण विश्व नावाच्या या ग्रंथालयात किती जबरदस्त व्हरायटी आहे नाही का. फक्त कान आणि डोळे दोन्ही उघडे ठेवले की ती अपरिमित वाचन आपल्याला समृद्ध केल्याशिवाय राहणार नाही. मग आपण म्हणू, वाचाल तर वाचाल. पुस्तकं आणि माणसं दोन्हीही वाचत राहूया. पुस्तकंही आपल्याला ज्ञान देतात, माणसंसुद्धा आपल्याला बरंच काही शिकवतात. तेव्हा पुस्तकं आणि माणसं दोन्ही वाचत राहूया. वाचाल तर वाचाल. तर आज इथेच थांबूया. भेटूया नवीन भागात नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.